2017 साली महाराष्ट्रामध्ये आरक्षणासाठी मराठा आंदोलन पेटलं होतं। महाराष्ट्रातले लाखो करोडो मराठे रस्त्यावरती उतरलेले होते। पण या आंदोलनाला थेट पाकिस्तानमधल्या मराठ्यांनी पाठिंबा दिला तेव्हा आंतरराष्ट्रीय माध्यमांनी देखील मराठा आंदोलनाची दखल घेतली। पाकिस्तानमधल्या बलोचिस्तान या प्रांतामधल्या बलोच मराठ्यांनी सोशल मीडियावरती मराठा आरक्षणासाठी मोहीम उघडली होती। याचा अर्थ असा आहे की बलोचिस्तानच्या मराठ्यांची नाळ आजही महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेली आहे। पाकिस्तानमधल्या बलोचिस्तानमध्ये आजच्या घडीला 7 ते 10 लाख मराठी राहतात। निश्चित आकडा आज आपल्याकडेही उपलब्ध नाहीये। फेसबुकवरती शेकडो अशा प्रोफाइल्स आहेत, पेजेस आहेत, ज्यामध्ये हे बलोच आपल्या नावासोबत मराठा असल्याचा उल्लेख करतात। आजही त्यांच्या कम्युनिटीची नावं, त्यासोबतच मराठी शब्द, त्यांची संस्कृती ही महाराष्ट्राशी मिळती जुळती आहे। बलोचिस्तान आज पाकिस्तानला सडो की पळो करून सोडतो, कारण पाकिस्तानच्या बलोचिस्तानमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावरती गृहयुद्ध पेटलेलं आहे। उत्तर पूर्वेकडे भारताची भीती पाकिस्तानला आहे, तर पश्चिम दक्षिणेकडे बलोचिस्तानची भीती त्याला सतावतीये। अशा कचाट्यामध्ये सध्या पाकिस्तान सापडलेला आहे। खरं तर हे बलोचिस्तानचं स्वातंत्र्य युद्ध सुरू आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आता हे मराठी बलोचिस्तानमध्ये कसे पोहोचले, आज त्यांची नेमकी काय स्थिती आहे, याविषयी आपण या व्हिडिओमधून सविस्तर पाहूयात। नमस्कार, मी अमोल किन्होळकर, आपण पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन। तर याची सुरुवात होते 1761 सालच्या पानिपत युद्धापासून। अफगाणिस्तानचा अहमद शाह अब्दाली आणि मराठे यांच्यामध्ये हे युद्ध झालं। मराठे शेवटच्या श्वासापर्यंत लढले। या युद्धामध्ये लाखो मराठ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। सदाशिवराव भाऊ यांच्या नेतृत्वात हे युद्ध लढलं गेलं होतं, पण शेवटी दुर्दैवानं मराठ्यांचा पराभव झाला। त्यासोबतच मराठ्यांचं या युद्धात मोठं नुकसानही झालं। जे मराठी युद्धामध्ये वाचले त्यांना अब्दालीनं बंदी बनवलं। असं म्हणतात की साधारणतः 20 ते 22 हजार मराठा पुरुष, महिला, लहान मुलं, कुटुंबाच्या कुटुंब अब्दालीनं बंदी बनवली। काही मराठ्यांनी स्वतःची सुटका करून घेतली, पण ते मराठे महाराष्ट्रामध्ये परत आलेच नाही, कारण युद्धामध्ये त्यांनी सर्व गमावलेलं होतं। मग हेच मराठे आजही हरियाणाच्या, त्यासोबतच मध्य प्रदेश, राजस्थानच्या काही भागांमध्ये राहतात। आज ते स्वतःची ओळख अभिमानानं रोड मराठे असल्याचे सांगतात। ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याच रोड मराठा कम्युनिटीमधून आलेला आहे। हा इतिहास आपण कधीतरी नंतर बघूयात। पण पानिपतवरून अब्दालीनं 22,000 मराठ्यांना बंदी बनवलं आणि तो अफगाणिस्तानकडे निघाला। वाटेमध्ये पंजाबमध्ये जेव्हा तो पोहोचला तेव्हा शीख शासकांशी त्याचं युद्ध झालं। काही मराठ्यांना शिखांनी मुक्तही केलं। अब्दालीनं पंजाबमधून लवकर स्वतःची सुटका करून घेतली आणि तो बलोचिस्तानच्या मार्गे अफगाणिस्तानमध्ये जाणार होता। पण बलोचिस्तानला पोहोचेपर्यंत सर्व मराठा बंदी थकलेले होते। सतत वाळवंटी प्रदेशामध्ये चालणं, ना जेवण ना पाणी, त्यामुळे अनेक मराठ्यांचा मृत्यूही झाला। अब्दालीला देखील आता हे मराठा बंदी नकोसे झाले होते। अब्दाली जेव्हा भारताच्या मोहिमेवरती आला तेव्हा त्यानं बलोचिस्तानचा शासक मीर नासिर खान नूरी याच्याकडून 15,000 सैनिक लढण्यासाठी आणलेले होते। मीर नूरीला भरपाई देण्यासाठी अब्दालीकडे आता पैसेच नव्हते। मग अब्दालीनं त्या बदल्यात या सर्व मराठ्यांना मीर नूरीला सोपवलं आणि अशा पद्धतीनं मराठे बलोचिस्तानमध्ये पोहोचले। आता हे मराठे 18 पगड जातीचे होते, पण तेव्हा सगळ्यांची एकच ओळख होती, मराठा। जातीपाती त्यावेळी मानल्या जात नव्हत्या, पण नूरीनं या सर्वांची जातीपातींमध्ये विभागणी केली। शिवाय या मराठ्यांना एकत्र ठेवलं तर ते बंड करतील अशी ही भीती नूरीच्या मनामध्ये होती। सर्वात आधी तर या मराठ्यांचा धर्म बदलण्यात आला। त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारावा लागला। कल्पर मराठा, नोथानी मराठा, शांबानी मराठा या 3 गटांमध्ये मराठ्यांची विभागणी झाली। नंतर त्यातही बुकटी, मझारी, रायसनी, गुरशानी अशा उपजाती आल्या। यातही बुकटी मराठे, दरुरग मराठे आणि साहू मराठे अशा 3 जमाती आहेत। आता ही नावं नेमकी का दिली, कशी दिली, कशाच्या आधारावरती दिली याबद्दल ठोस माहिती नाहीये। पण साहू मराठ्यांचा संबंध
छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र शाहू यांच्याशी जोडला जातो। बलुचिस्तानच्या या रखरखत्या वाळवंटात याच शाहू मराठ्यांनी शेती करून दाखवली, कारण शेती हा महाराष्ट्राचा मुख्य व्यवसाय होता। त्या काळी अशा वाळवंटामध्ये शाहू मराठ्यांनी पाण्याचे स्रोत शोधले, वाळवंटी शेतीचं तंत्र विकसित केलं आणि तो प्रयोग सुद्धा यशस्वी करून दाखवला। मराठ्यांना धर्म जरी बदलावा लागला तरी त्यांनी आपली संस्कृती आजही सोडलेली नाहीये। आजही मराठी पद्धतीप्रमाणेच त्यांचे सण, उत्सव, लग्न समारंभ सगळं पार पडतं। आपल्याकडे जशी नववधूला हळद लावली जाते तशीच बलुची मराठे सुद्धा लावतात, जी मुस्लिमांमध्ये लावल्या जात नाही। गृहलक्ष्मीचा प्रवेश आपल्याकडे माप ओलांडून केला जातो, तिथेही त्या पद्धतीनं केलं जातं। आपण जन्मदात्रीला आई म्हणतो, ते सुद्धा आई म्हणतात। शेकडो शब्द, मराठी शब्द त्यांच्या बोलण्यात आजही आहेत। मराठी मुळातच लढवय्ये, कर्तबगार, आत्मसन्मान जोपासणारे होते, पण त्यांना मूळ बलोच लोकांचा मोठा रोष सहन करावा लागला। या मराठ्यांना कोणतेही हक्क नव्हते। न्यायव्यवस्था देखील बलोच मराठ्यांवरती अन्याय करत होती। त्यावेळी न्याय पंचायत व्हायची, त्याला जिरगा म्हटलं जायचं। आता बलोच मराठ्यांसाठी कायदे कसे अन्यायकारक होते ते बघा। जर एका बुकटी जमातीतल्या म्हणजे तिथल्या मूळ बुकटी जमातीतल्या एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्याची हत्या केली तर हत्या झालेल्या घरातील व्यक्ती हत्या करणाऱ्याच्या घरातील एका व्यक्तीचा जीव घेत होता, पण तिथेच एखाद्या बुकटी व्यक्तीनं बलोच मराठ्याची हत्या केली तर त्याला फक्त दंड भरावा लागत होता। मग जर एखाद्या बलोच मराठ्यानं बुकटीची हत्या केली तर मात्र ज्याच्या घरातल्या व्यक्तीची हत्या झाली आहे तो बुकटी व्यक्ती 2 बलोच मराठ्यांना मारू शकत होता। हा सगळा अत्याचार 1944 सालापर्यंत चालला। 1944 साली नवाब अकबर खान बुकटी यांनी मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला। तोपर्यंत हे मराठे पारतंत्र्यात होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। नंतरच्या काळात कष्टाळू असल्यानं मराठ्यांनी बलोचिस्तानमध्ये आपला जम बसवला। 1950 साली जेव्हा सुई गावामध्ये गॅसचं संशोधन झालं आणि सुई कंपनीची स्थापना झाली, या कंपनीत आज हजारो बलोच मराठे काम करतायत। इंजिनियर, डॉक्टर, शिक्षक अशा विविध पदांवरती त्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केलं। सुई कॉर्पोरेशनमध्ये 14 पैकी 7 मॅनेजर हे बलोच मराठे आहेत। सुई गावामध्ये 7000 मराठी राहतात, तर डेरा बुकटी गावामध्ये 20,000 पैकी 7000 लोक मराठे आहेत। आता या मराठ्यांनी बलोचिस्तानला आपली भूमी मानलेला आहे। सध्या त्यांचा लढा पाकिस्तानशी सुरू आहे। खरं तर अब्दाली सोबत जेव्हा 1761 साली मराठ्यांनी शस्त्र निपजली तेव्हा मराठ्यांच्या बाजूने लढायला कोणताही हिंदू राजा आला नाही। अपवाद फक्त जाटांचा होता। राजा सूरजमल यांच्या व्यतिरिक्त सर्वांनी बघ्याची भूमिका घेतली। पण अब्दालीच्या मागे मात्र अवध, बंगाल, रोहिलखंडचा नजीबदौला, शुजाउद्दौला जेवढे मुस्लिम शासक होते देशभरामध्ये त्यांनी एकजूट होऊन मराठ्यांशी लढा दिला। दुर्दैवानं मराठी हरले। त्यांना बलुचिस्तानमध्ये नेण्यात आलं। हाल अपेष्टा सहन करूनही आज आपलं अस्तित्व मराठ्यांनी तिथेही टिकवलेलं आहे आणि आजही ते आपली संस्कृती जपतायत। महाराष्ट्रात घडणाऱ्या घडामोडींवरती त्यांचं बारीक लक्ष असतं, हे विशेष। या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा। बलोच मराठ्यांबद्दल आणखी तुम्हाला काही माहिती असेल तर कमेंट करून आमच्याही माहितीमध्ये भर घाला। महाराष्ट्र टाइम्सच्या यूट्यूबला सबस्क्राईब करा।